रविवार आला की ना आमच्याकडे भाजीचं सगळं संपूनच जाते. मग काय करू काय करू हा विचार करतच होती. तर डबे बघितले, डब्यात काही होतं नाही. चणे फुटाणे मुलांना काही ते आवडत नाही. मग अंशू आला आणि म्हणाला, मम्मी तू काय भाजीचा विचार करत आहे का? भाजीचा काही विचार करू नको, हे बघ मी आता काय आणलं. त्याने ना चिकन घेऊन आणलं होतं. मग मी ते लगेचच धुवायला घेतलं. बाजारातून आणलेलं चिकन मी 2-3 पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घेते. नंतर मग कांदा वगैरे कापून कढईत ठेवून कांदा छान असा फ्राय करून घेतला. भाजीला लागणारे सगळे साहित्य पण फ्राय करून घेतले. आलं लसूण अद्रकची पेस्ट करायला घेतली आणि सगळे मसाले पण वाटून घेतले. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून चिकन मी असं फ्राय करून घेतलं. मला ना असं फ्राय केलेलं चिकन खूप आवडते. त्यामध्ये हळद आणि मीठ पण टाकून घेतलं. असे फ्राय जर केलं की नाही तर भाजीला थोडी वेगळीच चव येते. तुम्ही पण करून बघा. नंतर मी हा माझा हे स्पेशल गंज, मी चिकनची भाजी म्हटलं की याच गंजामध्ये करते. खडे मसाले वगैरे परतून घेतले. लसूण जिऱ्याची पेस्ट टाकली, ती परतून घेतली. नंतर कांद्याची जे मसाले भाजीसाठी वाटले होते ना ते सगळे मी छान असे भाजून घेतले. छान थोडा वेळ असं चम्मचनी फिरवून घ्यायचं. तेल सुटल्यानंतर मग तिखट मीठ टाकून घेतलं. इकडे लगेचच भात पण लावून दिला. मग नंतर भाजीमध्ये ते फ्राय केलेलं चिकन सोडलं आणि थोडा वेळ होऊ दिलं. मग इकडे भांड्याचा आवा पण पडला होता, ते पण लावून घेतलं. बाईच्या जातीला काम तर एकामागे एक लागूनच असते. आणि आमचे अहो आले की ते म्हणतात की तू दिवसभर काय करते, म्हणून सगळे कामं वगैरे करून घेतले. तोपर्यंत इकडे भाजी तयार झाली. भाजीला सांबार वगैरे टाकून घेतला. आणि ही बघा आता आमची माझी पोळी, माझे वेदूचे जसे गाल फुगतात ना त्यासारखी जे पोळी पण छान अशी फुगली की नाही. मग रात्रीचे खूप 9:30 वगैरे वाजले होते. मग पटापट आम्ही जेवण वाढायला घेतलं आणि मराठी मूव्ही बघत जेवण